नमस्कार, मी राजू शिंदे. आपण पाहत आहात आपले बदलापूर. आज थोडं वेगळं बोलायचं आहे. आज बातमी नाही, आरोप नाहीत, राजकारण नाही. आज थेट मनातली गोष्ट बोलायची आहे. कारण 2 दिवसापूर्वी एक माणूस गेला आणि त्याच्या जाण्यानं एक व्यक्ती नाही तर आपल्यातलं काहीतरी हल्लं. 2 दिवसापूर्वी अजितदादा गेले. हे नाव घेताना छातीत एक दडपण येतं. अजितदादा म्हणजे फक्त ओळखीचा चेहरा नव्हता. तो असा माणूस होता की ज्याच्या आजूबाजूला कायम हसू, गडबड, आवाज, माणसं असायची. कुणाला मदत लागली तर कुणी हाक मारली की दादा येतात याची खात्री असायची. आणि असा माणूस अचानक निघून जाईल यावर विश्वास बसत नाही. आजही फोन उचलून त्यांना कॉल करावा असं वाटतं. आणि मग एक वास्तवाचा थंडगार धक्का बसतो. आता ते नाही. दुःख सगळ्यांना झालं हे साहजिक आहे. पण या दुःखासोबत एक गोष्ट प्रकर्षाने दिसली सोशल मीडियावर. व्हॉट्सअप उघडलं, फेसबुक स्क्रोल केलं, इंस्टाग्राम पाहिलं आणि अचानक असं वाटलं की आजूबाजूला सगळे संत, सगळे तत्त्वज्ञ, सगळे बैरागी झालेत. कोणी लिहितं मृत्यू अटळ आहे, कोणी म्हणतं आयुष्य क्षणभंगूर आहे, कोणी सांगतं द्वेष सोडा, प्रेम करा, कोणी लिहितं आज आहे उद्या नाही म्हणून माणुसकी जपा. क्षणभर वाचून छान वाटलं, मन हलकं होतं. वाटतं आपण सगळे किती प्रगल्भ आहोत, किती खोल विचार करतो, किती समजदार झालो आहोत. पण मग एक प्रश्न मनात डोकावतो, हे शहाणपण किती वेळ टिकणार आहे? हे वैराग्य किती तासांचं आहे? आपलं तत्त्वज्ञान खरंच आयुष्यभराचं आहे की फक्त स्टेटस पुरतं मर्यादित? कारण वास्तव असं आहे की या सगळ्या पोस्टची एक मुदत असते, 24 तास. आणि दुर्दैवाने आपल्या विचारांची, आपल्या अंतर्मुक्तेची मुदतही बऱ्याचदा तितकीच आहे. आज स्टेटस लावतो, उद्या बदलतो. आज आयुष्य नश्वर आहे म्हणतो, उद्या ट्रॅफिकमध्ये एखाद्याला शिव्या घालतो. आज सगळे समान तसं लिहितो आणि उद्या जातीवरून, धर्मावरून, पक्षावरून भांडतो. आज द्वेष सोडा पोस्ट करतो, उद्या व्हॉट्सअपवर ग्रुपवर तिरस्कार पसरवतो. हे ऐकताना वाईट वाटेल, पण हेच आपलं वास्तव आहे. माणसाचा स्वभाव फार विचित्र आहे. त्याला आयुष्याची किंमत कळायला कोणीतरी मेलं पाहिजे. त्याला वेळेचं महत्त्व समजायला कुणाचा तरी वेळ संपलेला पाहिजे. त्याला माणुसकीची जाणीव व्हायला एखाद्या अंत्ययात्रेत सामील व्हावं लागतं. बाकी दिवस आपण काय करतो? लहानशा गोष्टीवर भांडतो, अहंकार पोटात साठवतो, मी बरोबर तू चुकतोयस यात आयुष्य घालवतो. नाती, मैत्री, माणसं सगळं बाजूला ठेवून केवळ स्वतःचा विचार करतो. आणि मग अचानक कुणी जातं तेव्हा आपण 2 दिवस थांबतो, थोडं रडतो, थोडं लिहितो, थोडं तत्त्वज्ञान पाजळतो आणि मग पुन्हा सगळं विसरतो. प्रश्न असा आहे की हे चूक आहे का? नाही. माणूस आहोत आपण. विसरणं हा आपला स्वभाव आहे. पण किमान एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा, आपण लिहितो ते खरंच जगतो का? आपण सांगतो ते स्वतः पाळतो का? आपण स्टेटसवर दाखवतो ती संवेदनशीलता प्रत्यक्ष आयुष्यात दिसते का? जर मृत्यू अटळ आहे हे खरंच मान्य असेल तर आपण एकमेकांशी एवढे कठोर का असतो? जर आयुष्य क्षणभंगूर आहे असं पटलेलं असेल तर क्षुल्लक कारणावरून नाती का तोडतो? जर प्रेमच महत्त्वाचं आहे असं वाटत असेल तर द्वेष इतक्या सहज मनात का साठवतो? अजितदादा गेले, पण जाताना एक आपल्यासमोर आरसा ठेवून गेलेत. त्या आरशात आपल्याला आपलंच प्रतिबिंब दिसतंय. आपलं खोटं तत्त्वज्ञान, आपली तात्पुरती माणुसकी, आपली 24 तासांची संवेदनशीलता. कदाचित दादा हे सांगून गेले असतील की फक्त स्टेटस बदलू नका, स्वभाव बदला. फक्त शब्द लिहू नका, कृतीत आणा. फक्त अंत्ययात्रेत नाही तर रोजच्या आयुष्यात माणूस बना. आज हा व्हिडिओ पाहताना कदाचित डोळे पाणावतील, मन थोडं भरून येईल. पण उद्या सकाळी उठल्यावर हे सगळं आठवेल का? जर आठवलं, जर 2 शब्द कमी भांडलो, जर एखाद्याला माफ केलं, जर कुणाला समजून घेतलं तरच या सगळ्या दुःखाला, या सगळ्या स्टेटसला अर्थ आहे. दादा तुम्ही गेलात, पण जाताना आम्हाला आरशासमोर उभं करून गेलात. तो आरसा आम्ही किती वेळ पाहणार हे आता आमच्यावरच आहे. जर तुम्हालाही हा व्हिडिओ विचार करायला लावणारा वाटला असेल, जर तुम्हालाही वाटत असेल की तत्त्वज्ञान स्टेटसपुरतं न राहता आयुष्यात यायला हवं, तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपले बदलापूर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपणच आपला आवाज आपले बदलापूर सोबत. धन्यवाद.